नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। आज मी नवीन काहीतरी गोष्टी दाखवणार आहे। मी काय खरेदी केली तुम्हाला दाखवणार आहे। काय काय खरेदी केली लग्नासाठी। हे बघा, हातात मेहंदी पण लावलेली आहे। त्या कशी आला कलर, हे बघा छान आला का कलर सांगा मला। आणि आता लग्नाची खरेदी हे बघा, हे परकर आणलेला आहे। दोन आपले कलरचे आणलेत, पेटीकोट दोन आणलेत असे। आणि मुलाला दोन पॅन्टी आणल्यात, फॉर्मलच्या पॅन्टी आहेत, चांगले क्वालिटीचे आहेत आणि कपडा पण चांगला एकदम सॉफ्ट आहे। हे बघा, सॉफ्ट एकदम छान कपडा आहे हा। आणि अशा दोन आणल्यात, एक ब्लू कलर आहे आणि एक ब्लॅक कलर आहे। आणि आयर घेतलेत मी, दोन साड्या घेतल्यात, दोन लग्न आहे तर दोन साड्या घेतल्यात आयर द्यायला। हे बघा, दोन साड्या घेतल्यात। हा कलर गुलाबी आहे। हा बघा, एक हा एक कलर आहे। म्हणजे एका घरामध्ये दोन लग्न आहे ना, म्हणून कलर डिझाईन एकच आहे सेम, पण वेगळ्या वेगळ्या कलरच्या साड्या दोन घेतल्या आणि दोन साड्या घेतल्या। दोन म्हणजे शर्ट पीस पॅन्ट पीस घेतले बघा, एक शर्ट पीस पॅन्ट पीस घेतले। तसे हे दोन घेतले, म्हणजे हा एक आहे, दोन लग्न आहे तर हा एक कलर आहे, शर्ट पीस पॅन्ट पीस। मोबाईल पकडायला कोणी नाही आहे, पोरं माझी काय मोबाईल पकडत नाही, म्हणून मी आपल्या स्वतःच्याच लावले। आणि एक ही साडी घेतली, कशी वाटते तुम्हाला सांगा। हा एक कलर घेतला साडीचा, अशी छान दुकानातून घेतले, मेशोवरून नाही मागवलाय। एक साडी सॉफ्ट आहे, कपडा सॉफ्ट आहे एकदम, एकदम सॉफ्ट कपडा आहे। पूर्ण एकदम बॉर्डर आहे, सॉफ्ट आहे। एक साडी घेतली, अजून एक साडी घेतलेली आहे। ही माझ्यासाठी घेतलेली आहे, तीन साड्या लग्नामध्ये। एक कपडा एकदम सॉफ्ट कपडा आहे, एकदम सॉफ्ट कपडा आहे। हे बघा, एकदम सॉफ्ट आहे। हे बघा, एकदम सॉफ्ट आहे, कपडा पण छान आहे, क्वालिटी पण छान आहे। आणि दुकानातूनच घेतली मी ही पण साडी। ही 250 रुपयाला मला साडी भेटली। आणि ती आता पहिले दाखवली होती ना, 300ला आहे। आणि ही लग्नामध्ये घालायला घेतली। कसलं गरम होते, लाईट गेली आहे, भरपूर गरम होते, लाईट नाही आहे तर म्हणलं चला ब्लॉग बनवूया। भरपूर गरम होते, चार्जिंग होते। हे बघा, ही घेतली लग्नामध्ये, काठापदराची, होय काठापदराची आहे। हे बघा,
हे बघा पदर एकदम भरलेला आहे हा, एकदम भरपूर भरलेला आहे हा. हे बघा अख्खा भरलेला आहे पदर. हे बघा आणि पूर्ण साडी आहे ना वर्क केलेली डायमंड आहे. हे बघा काटा पदराची. आपल्या लग्नाला लग्न असलं तरच साडी घेतं माणूस चांगली, नाही तर अशा गावाला आपल्या हलक्या फुलक्या साड्या 200-250 पर्यंत साडी घेतं. लग्न असलं तरच काटापदराच्या साड्या. आपल्या मराठीमध्ये तर काटापदराच्या साडीशिवाय बायला सोबतच नाही. काटापदराची साडी पहिलीच पाहिजे. काटापदराची घेतलेली कशी वाटते कमेंटमध्ये सांगा. छान आहे का कलर? हा कसा कलर वाटला? चांगला असला सांगा. कसा कलर आहे साडीचा? छान कलर आहे का? आणि मला सोबत छान दिसन ना. पदर कुठे गेला? कशी दिसन मला? छान दिसन ना. छान. लाईक करा, कमेंट करा. कसं वाटतंय माझं नवीन ब्लॉग काढला आज कपड्यांचा. म्हणजे तुम्हाला सगळी खरेदी दाखवली मी की काय काय मी खरेदी केली लग्नाची. लग्न असल्यावरती खूप खरेदी करायला लागतात. तर म्हणलं तबली खरेदी केली मी. स्वतःसाठी पण साडी घेतली आणि आयराला पण घेतली. आणि कपडा पण खूप छान आहे हा. हे बघा पूर्ण डायमंड आहे पदराला. पदर बघा कसा आहे, मस्त आहे पदर. पूर्ण म्हणजे पूर्ण डायमंड आहे. आणि कपडा पण एकदम सॉफ्ट आहे एकदम. कारण की लग्न असलं तरच माणूस साड्या घेतं काटा पदराच्या. नाही तर आपल्या नेहमीच्या हलक्या फुलक्या साड्या असतातच आहे. कारण कसं आहे आपण घरामध्ये काय काटा पदराची साडी नेसू शकत नाही. म्हणून आपल्या हलक्या फुलक्याच डेली वेअरसाठी पाहिजे नसतात आहे. आणि आपले लग्न असल्यावरती काय गणपती असल्या सण बिन असलं तरच काटा पदराच्या साड्या उपयोग येतात आहे. पण आता घेऊन ठेवायचे लागतात सणासुदी. आत्ता घेतले तर सणासुदी काम येतात. पहिल्याच वट सावित्री 12 तारखेला आहे. तर कमी साडी घ्यायला गरज नाही लागायची मला. आता वट सावित्रीला पण झाली साडी. आणि परत नागपंचमी काय वट सावित्री झाल्याच्या नंतर नागपंचमी, गोकुळाष्टमी, रक्षाबंधन. तर आता सणासुदीच काटापदराच्या साड्या लागतात. नाही तर नेहमी काय साड्या आपल्याला काटापदराचा उपयोग नाही लागत. खाली आपल्या हलक्या फुलक्या साड्याची गरज असते. आता हे जसं मी घेतलेत कसे वाटतं सांगा. माझा नवीन ब्लॉग काढलाय मी. चला ओके बाय.